ते त्यातच एक बलात्कार झाला. हो, 17 पुणेचा हो झाला. एक मिनिट, मी गुन्हेगारांना ओळखते. बस कसलं रे? एक पेक झाला आताशी बसतोय. अरे आपण म्हणूनच म्हटलं बस यार. घे रे. घे. चीयर्स. चीयर्स. अरे राजा, मला तुझा स्टॅमिना माहिती आहे. ओके. अरे अजून गळावाला व्हायचं आहे. मग पोट. मग तू पण ना. बरं अभ्या, यार आता आपली लग्न झाली बरोबर. बायकोचा विचार केला पाहिजे. काय? येस, बायकोचा विचार. हा आल्यापासून इथं बसलोय ना आपण. तर बाबा आपल्याला काय म्हणतात, काय हवं नको विचार तरी. गप्पा काय चाललंय ते कळलं पाहिजे. तशाही बायकांच्या गप्पा कधी संपन्न नसतात. रेडिओ स्टेशन. हॅलो लेडीज. ओ हाय. हाय. मे बी हेल्प यू? नो थँक्स. एक मिनिट. हे बघ, काय नाही असंच असंची राजाला डोळे मारायची कॉलेजमध्ये. हे आणि डोळे बिळे मारायची म्हणजे एक गपले का? बस विषय बदलू नको, मी आता बघितलं. ओके. तसं नाही, मी फक्त याला जास्त घेऊ नकोस म्हणून सांगितलं. हा म्हणजे साला एक पेग नाही झाला तसे यांचा कंट्रोल सुरू. हा सांगच का त्यांना काय एकदा का हवेत गेले की सांभाळता सांभाळता मुश्किल. हॅलो. छे आमचा कंट्रोल असतो. अरे सिंपल. बरं अबे, अरे तुला ते टेरेस दाखवायचं आहे ना? टेरेस? अरे धबधब्याचा एस्टिमेट द्यायचा आहे ना. धबधबा रे काय? चल ना. दाखवायचं. सॉरी विसरतोय यार. सॉरी एक्स्ट्रीमली. लेडीज तुम्ही बोलत बसा, आम्ही आहे. हां यस डेफिनेटली. एक्सक्यूज अस. बोल, तुझं कसं चाललंय? एकदम मस्त. माझ्या राजाचे इंटिरियर डेकोरेटिव्ह एकदम जोरात चालू आहे. आणि तू? मी लाईफ एन्जॉय करते. शॉपिंग, क्लब्स, पार्टीज. हे तू नाही जॉब करत? नाही ग, राजाला आवडत नाही. कॉलेजला कोणाची भेट होती सगळं, सगळ्यांनाच बोलायचं होतं. पण लग्न झाल्या याची ट्रान्सफर झाली, त्यामुळे जमलंच नाही. हे मग आता येते किती वर्षांसाठी? नाही आता कायम इथेच, म्हणून फ्लॅटही घेऊन टाकला. वाव, छान जागा आहे ना. आणि त्याचा मोठा सुद्धा आहे फ्लॅट. हो बघ, पण हा एरिया जरा, आणि ती झोपटपट्टी. अगं एरिया कसलं घेऊन बसली आहे? हल्ली शहरात सगळीकडे असंच असतं. हो बघ, पण ड्रेस वाटते. अगं कसली, त्या लोकांचं त्यांचं लाईफ असतं ना. हो, पण काही वेळा खूप विचित्र अनुभव येतात. म्हणजे त्यांची ती गावात येऊन भांडणं, बायका पोरांना मारणं. अगं एवढंच राव, त्याची सुद्धा सवय होईल हळूहळू. आणि मला एक सांग, आपले हे नवरे नाही का दारू पीत, फक्त मारहाण करत नाही एवढाच फरक आहे. उगाच टेन्शन नको घेऊस. ठीक आहे, बस चल आपण सगळा स्वयंपाक करूया. बरं अबे, अरे अजून कोण येणार आहे का? रोज आपल्या फ्रेंड्समध्ये सांगितलं ओके मी तुला नाही काय, पण सूरज तर म्हटलं मला येतो म्हणून. काय बोलतो? हे ॲटलिस्ट वगैरे आला पाहिजे. येणार बॉस गॅरेंटेड.
अनिता कशी आहेस? मस्त. काय म्हणतोस तू? मजेत. जॉब कसा चालू आहे? निवांत. कुठे गेलेत? हा रे टेरेसवर आहे. थांब बोलवते. मी जातो की आपलं काय अभय कसा आहेस? हो हाय सूरज. बाय द वे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू बॉस, थँक्यू व्हेरी मच. ओ येस, यार मी विसरलोच. कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर प्रमोशन. थँक्यू. काय बिझी का? लाज लार्ज बदलला नाही यार. जेवायला चला ना रे. पहिले जेवून घेऊ. राजा हा आलो आलो आलो. चला रे लवकर. साला बायकोचं बोल ना. आज किती वाजता भेटतो रे आपण? 4 वर्षांनी. 4. हो. आणि ते राणी पाटीलला जेवण होतो ना एकत्र. गुन्हेगार लेखक योगेश सावंत, दिग्दर्शक श्रेयस इंदापूर, प्रकाश योजना तेजस देवधर, पार्श्वसंगीत तुषार पाटील, सादर करीत आहोत गुन्हेगार. हा खरा कॅन्डल लाईट डिनरचा इफेक्ट काय? नेहमी म्हणजे रोजच. रोजच. हो रोज. बरोबर याच वेळेला लाईट जातात. आश्चर्य आहे. अरे आश्चर्य काय राजा, लोड शेडिंग असेल या एरियात. मग बरोबर आहे. जाऊ दे ना यार. कमा अनिता, अगं लाईट जायचं कसं टेन्शन घेतेस एवढं? येतील लाईट तुझी. आणि टेन्शन नाही रे. अचानक मूड जातो पार्टीचा. सकाळी झालं की. इट्स ओके यार. डोंट गेट एक्साइटेड अनिता. अरे तसा वैताग आहे नुसता. वा अनिता सूप पाणी घेऊन बसलाच बनलाय काय राणी. ए थांबा, अरे पेक तरी संपत्ती माझा. तू लेका चेंगटच आहे. एकच बॅग पाऊंडाच पितोस. हो, आणि तू खाली हो पाऊन दाल पण खाल्लास. बरं आब्या काय राडा व्हायचा. या शिव्या कुणाला रे? रोजच्याच आहेत. खालच्या देशपांड्यांना. हो पण एकदम शिव्या. अरे काय नाही रे, ते देशपांड्यांची कार्टीच आवड आहे ना. बॅटरी वर असेल त्यांच्यावर. चल ना. आणि हो पण एकदम छाट्या म्हणजे हे यार घरला बस ना आता. सुरू ना. किती वेळ? तू स्वीट कॉर्न वगैरे रेडीमेड आणतेस की? झालं चालू. रेडीमेड. तू? मी सूपच्या गोष्टी तशा रेडीमेडच आणते. गंमत माहिती आहे का, 6 महिन्यांपूर्वी भाऊजींनी अमेरिकेहून वर्षभर पुरतील इतके पॅकेज पाठवली आहे. पोरांचं सूप पितोस तू. पण थोड्याच मात्र घरीच बनवते. ऍटलीस्ट तेवढं तरी घरी करते. क्या बात आहे अनिता. बेस्ट सुभा. थँक्यू. मस्तच. येस अनिता स्वयंपाक बाकी एकदम मस्त करते. हे नव्या रेसिपी सांग मला. सांगेन. हो. अनिता इट्स ओके यार. ये आते ये. अरे खाली काय चाललंय? जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. ये अनिता काय झालं? बस. अभय एनिथिंग सिरियस? अरे काय नाही यार, ती पलीकडे झोपडपट्टी आहे ना, ती लोक गुंडगिरी करतात. पण आपल्याला काय धोका नाही. ए अरे एवढंच ना, फॉरगेट इट. ए अनिता अगं ही लोक अशीच असतात. पण एवढं नको घेऊन त्यांचा मनावर. आणि ते भाऊ बाहेर वावरले नसतात रे. त्यांना काय कळतं लाईफ कसं जगायला लागतं ते. अभ्या आज तुला बोलतोय. जाऊ दे, लक्ष नको. ए, सूरज. सूरज, ऐक ना, सूरज. अरे तो तुला बोलवतोय. मग अरे मग हो दे ना त्यांना. अरे जाऊ दे यार, नेहमीचीच नाटके ती. ए सूरज, आत ये ना बाबा प्लीज.
यार यार जाऊ दे रे, चला ना आपण जेऊया. कमॉन. ती माणसं तिथे आली आहेत. एका बाईचा आवाज येतोय आज आणि ह्याला जेवण सुचतंय. ओ शला मध्ये जा. होय मग काय करणार आपण? काहीतरी घेरे भेल जा फेकतो आलो. हे लफडच आहे. अभय ही काय भानगड आहे? आणि यार अभय मी तुला विचारतो ही काय भानगड आहे? मी सांगते. पलीकडच्या बिल्डिंगमध्ये रोज अशाच भानगडी चालतात. म्हणजे रोज मटका चालतो तिथे. फ्लॅट मध्ये हिशोब करायचा. दारू पितात. हे 2 तास नुसता जुगार चालतो तिथे. आणि म्हणूनच लाईट जातात. आयशी ही शपथ. हे अरे एका बाईला आणलं यार. तिला गजाला बांधतायत. राजा प्लीज. अगं प्लीज काय बघ ना, त्यांचं लक्ष नाही आपल्याकडे. हात बोलून देऊ नका तिला. प्लीज प्लीज मी बघतो. काय त्यांची काय काळजी नको. बामना काय करणार आहे? ऐका त्या आईला बामला म्हणतो आपल्याला. अरे मी सीके बे म्हणावं कर्णिक. मग जा ना. हं? अरे काही नाही, मग जा ना आणि सांग त्यांना. एक मिनिट प्लीज प्लीज. ते तुम्ही सुरू होऊ नका आता प्लीज. ए सूरज यार बाबा तू तरी आत रे प्लीज. अरे आतापासून 2 वेळा सांगून झालं यार. जेऊया आपण. जाऊ दे ना. ए अभय त्यांचे पे भरचले एक एक बघ चला आपण ते सगळं आवरू. अभय काय करतील त्यांना? म्हणजे काय नाही यार. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही होणार नाही. ओके अनिता प्लीज. काही होणार नाहीये. अरे अभय आज तरी आहे. फोन कर पोलिसांना. म्हणजे तुम्ही तक्रार नाही केली अजून? विचार त्याला. नाही. का? अरे यार खालच्या देशपांडेनी केली ती तक्रार. रोज गाडी पंक्चर असते. कामोली बाई नाही मिळत. जाता येता चिडवतात. रडतात देशपांडे माहितीये. अरे पण निदान तक्रार तरी केली. माझ्या याच्यात दम नाही बस. अभय अरे मग काय यार. चला प्रमोशन सेलिब्रेट करायला बोलवलं होतं. सकाळपासून हिची कटकट. इथं कशाला बोलवलं इथं कशाला बोलवलं. त्याला जाऊ दे ना. आपल्याला काय घेणार आहे. करू देत ना त्यांना काय करायचं ते. आणि आजच्या बद्दल काय? आज काय सांग ना. आज काय केलं. अरे आज एका बाईला आणलंय आणि तिला बांधलंय. हे अभय आणि कूलडाऊन यार. ए राणी हे बघ, तुम्ही आधी हे आवरून घ्या. आपण मस्त गप्पा मारू. हा आणि अगं आणि हे नवरा बायकोचं भांडण असेल. हा तुम्ही आधी आवरून घ्या. मी आहे. हा तरी अभ्या अगं आता आपण पोलिसात कळू. अरे परवाच ऑफिसमध्ये आता चौकीत गेलो होतो. देन लेखी तक्रार करा म्हणाले साले. कोण रिस्क घेणार सांग ना. अनिता दुपारची घरात एकटी असते माहितीये. हो हे अरे ते तिघं ते पोरला मारतायत यार. बघू प्लीज कंट्रोल कर प्लीज. बघ सगळे आलेत घरी. प्लीज प्लीज मग मी बघतो. हे अभ्या ते रेप करणार तिच्या. असं काही होणार नाही इथे. अरे असं काही होणार नाहीये. हो तसं काही नाहीये. नवरा बायकोचंच भांडण आहे. हे अभ्या तिने तिने तोंडाची पट्टी काढली बघ.
हुसेनला 5.5 तरी कसं मिळतं यार? मी खाली जातोय. व्हॉट? प्लीज खरंच सूरज तुला कळतं का तू काय मागणार आहेस? होय हे फार झालं. अरे बघ जा, पण माझ्याकडे आलायस हे बोलू नकोस प्लीज. अभय तू मला कळतंय मी काय वागतोय ते. हे बघ, या मला नसतं सामाजिक मानगिरी नाही परवडणार आहेत. आणि उद्या माझ्यावर अशी वेळ आली तर ओ शट अप. तसले फिल्मी डॉलर्स नका मारू. ए अरे सूर्य खाली पोचला यार. वेडी मध्ये वर काय रे? साहेब माझ्या फसवणी करतायत साहेब. ए कुत्रा चालतो का गांडो काय येतो वर आणि ये ना फक्त 50 रुपये ये. अरे जगन मारतायत यार. सूरज वर ये. सरदेसाई नवऱ्याला वर ये तुझ्या. गप झोप. कोण नव्हता अनिता प्लीज गप्पो. कालाच पडतो प्लीज गप्पो यार. रास्ताच बलात्कार करतोय. प्लीज. सरदेसाई बायकोला वर तुझ्या चालले का काय की अनिता प्लीज प्लीज गप्पो. इट्स इनफ नाउ यार प्लीज. का गप्पा बसायचं? कारण मला इथे राहायचंय. काय हो. तू त्या बाईसारखा आहेस. बलात्कार होतोय तुझ्या आणि तू ओरडतही नाहीयेस. हा होतोय माझ्यावर बलात्कार. तुझ्या कुठे होता बलात्कार? तुला खुशीने चाललंय सगळं तुझं. मी पोलिसांना फोन करते. अनिता पोलिसांना फोन करायचा नाही यार. मी करणार. अनिता पोलिसांना फोन करायचा नाही. हे घर माझं आहे. हा माझा हुकूम आहे, लक्षात ठेव. तुझा हुकूम इथे चालला. बाहेर काही नाही. मी पोलिसांना फोन करते. अनिता अगं ऐक तरी. हे बघ ऐक तरी. हे बघ कशावर बाहेर बलात्कार चालला असं सांग ना मला. हा अगदी ती बाई रडतीये. ओरडते ती. तर त्या बाईने ओरडून सांगून काय उपयोग? मग बलात्कार करणाऱ्याने सांगितलं पाहिजे. नाही तसं नाही. सूरज सूरज तू पाणी बोला लवकर. ढकल मारायला लागली यार मला. तुझ्या करता चुचडा गेला त्यांनी. अभ्या ते कुठून खाणं चालवतात. राईट. मला वाटलंच होतं. अगं अनिता ही लोक फार भयंकर लफडेबाज असतात ग. ही बाई ना धंदेवालीच असणार. मग बरोबरच आहे. अरे पण ती रडतीये. ओरडतीये ती. काही नाही नाटक असतं ती सगळी. सौदा पटलेला नसेल. नाही कदाचित असं असेल. 50 रुपयात एक गिऱ्हाईक घेणार असेल आणि बिल्डिंग मध्ये एकदम 5 दुसरे असतील. म्हणजे बलात्कार. वेश्यांवर कसला ना बलात्कार सांग ना. बलात्कार लग्नाच्या बायकोवर सुद्धा होतो. जसा लग्नाच्या बायकोवर हुकूम चालवता येतो ना तसा हुकुमांनी संघ केला की बलात्कार. अभ्या सूर्या हे अरे तिचे कपडे काढले यार. काय ती विसरली यार. माहिती ती अभ्या कस तरीच वाटतं रे उडी बाई बघताना. पण त्याशी पळू शकणार नाही रे. हे बघा तुम्हाला काही करता येणार नसेल ना तर प्लीज ती खिडकी बंद करा आणि आत या. पुढे काय चाललंय ते पाहायला नको का? काय करणार आहेस बघून? बाहेर
मी करतो राणी प्लीज. आणि तू काय करणार? मला वाटतं फोन करावाच. अरे तिला सॉलिड शॉक बसलाय आणि हे चांगलं लक्षण नाहीये. राजा राजा तुला काय वाटतंय? अबे तिच्या ऑलरेडी रेप चालू आहे यार. बघ ना किती बाहेर दिसतंय. मला मळमळ नको होतं प्लीज प्लीज. बाहेर असंच चालणार आणि सहन करायला शिकलं पाहिजे. पण आजचा अनुभव किती भयानक आहे आणि तुम्ही काही करत नाही आहात. काही करू शकणार नाहीये. हे बरं आणि अगं अशा परिस्थितीत माणूस सैतान झालेला असतो. बघ एकदा कसं करतायत ते. आता लोकांच्या गर्दीत तू मध्ये उभी असतेस आणि 4 जण खेळत असतात, घासत असतात. सांग ना काय करू शकतो मी? आणि त्यांच्या मनात काय चालू असतो ओळखू शकणार का मी? सांग ना. बघ ते जाऊ दे. हा आपण पोलिसात फोन केलाय, चाललेला प्रकार थांबवलाय समज, आणि ती उद्या 22 बोलून आली की माझा धंदा बुडाला तर काय सांगणार आपण? अरे मला अजूनही वाटतं हा एक सेक्स सॅटिस्फॅक्शनच प्रकार असला पाहिजे. काय तुला काय म्हणायचंय? होय, मी ऐकलंय आणि वाचलंय सुद्धा. अरे या लोकांना असलंच व्हायलेंट लव्ह आवडतं. हे असं बघितलं ते बाईची काय अवस्था झाली. डोळे वगैरे कुठे राहतात तिचे. यार प्लीज सूरज, छातीवर बुक्या मारतायत तिला. राजा प्लीज आपण निघू. मला सिनेमावाले ना आपल्याला चुत्या बनवतात. म्हणजे तो फिल्म मध्ये एवढा सेक्सी बलात्कार असतो, पण हे खूप भयंकर आहे. बघूया. मला वाटतं आपण 3 जण खाली जाऊ. ते तिला असं वाटतंय. तू आधीच पोलिसांना कळवायला हवं होतंस यार. अरे पण बलात्कार आजच होतोय, पहिल्यांदाच. आता तरी पोलिसांना कळवा. निम्मरात झाल्यावर. आणि आणि काय सांगणार आपण त्यांना? सांग ना. इतका वेळ कालावला म्हटल्यावर. अरे मग काय करायचं? आपण बरोबर नाही वागले यार. अरे मला कळत नाही काय. आपण असं गेलो तर आपण या घटनेचे साक्षीदार झालो तर म्हणजे समजा त्या बाईने पोलिसात तक्रार केली तर आपण त्याच्या बाजूने साक्ष देऊ. हेच की आम्ही पाहिले जे काय घडलंय थांबवलं का नाही? शिटी यार. ते गुंड होते, आम्हाला विचारली सिंपल. मग आम्हाला का नाही कळलं? सर काय होतं ना? चायला म्हणजे आपल्याला तिची मदत करता नाही शिराव. अभ्या अभ्या बघ ना यार, ती बेशुद्ध पडली तरी बलात्कार करताय. सारा लोकांना काही कल्चर आहे का नाही? नॉनसेन्स. सर आता पण आहे म्हणजे आहेत ना. जकाल साले.
शेवटचा होता तो गेला वरती एक पडली आहे का? आपल्या बिल्डिंग पाशी आली. अरे वर येते का ती? जाऊ द्या. झालं सगळी रात्र सगळं टेन्शन. चले एक पेट भर त्याला किक बसतच नाहीये.
हो पत्ता देते 776/1 राजश्री एरणवणे पुणे 4. हो झालं. एक मिनिट मी गुन्हेगारांना ओळखते. अभय सरदेसाई